श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आपण सगळेच जपमाळ जपत असतो आणि काम झाल्यानंतर जपमाळ पुन्हा ठेवून देत असतो. परंतु ही जपमाळ हिचं शुद्धीकरण कसं करायचं? आपल्याकडून अनावधाने अनेक चुका होत असतात, त्यावेळेला या शुद्धीकरणाची गरज असते आणि म्हणूनच जपमाळीचे अधूनमधून शुद्धीकरण करणे खूप गरजेचे असते. आता असं का करायचं? कारण जपमाळ जर अशुद्ध असेल तर मंत्र सिद्ध होत नाहीत. जपमाळ अशुद्ध केव्हा होते? तर जेव्हा दुसरे तिला हात लावतात किंवा आपण आपली अपवित्र जागी माळ ठेवली तर होतं. बाळंतबाईच्या खोलीत माळ घेऊन गेल्यास किंवा सुतक असेल त्या ठिकाणी गेल्यास, अशा ठिकाणी गेल्यास ही माळ अशुद्ध होत असते. 4 दिवस तर माळेला हातच लावायचा नसतो. लावला तर माळ अशुद्ध होते. माळ गोमुखीतच ठेवावी, चुकूनही खाली ठेवू नये. जपमाळेचे प्रदर्शन कधीच करू नये. जप हा नेहमी झाकून करायला हवा. आजकाल अशासाठी एक जपमाळ झाकण्याची मुखाची पिशवी मिळते. त्या मुखाच्या पिशवीमध्ये घालून आतमध्ये जप करायचा असतो आणि जर तो उघड्यावरती केला तर अशा वेळेला आपला जप सिद्ध होत नाही. ईश्वराजवळ त्याच्या सानिध्यात जाण्याचा आपला मार्ग खुंटतो. म्हणून जपमाळ ही नेहमी झाकूनच करायची असते. 1-2 महिन्यानंतर जपमाळ शुद्ध करावी. त्यासाठी काय करायचे? तर गंगाजल, पवित्र नद्यांचे तीर्थ, गोमूत्र, दूध, हळद, कुंकू, चंदन, गंध, सुगंधित फुले आणि पिंपळाची 9 पाने. नैवेद्यासाठी खडी साखर. अशा पद्धतीने आपल्याला ही जपमाळ शुद्ध करायची. आता वैदिक पद्धतीने शुद्ध करणे म्हणजे कसं करायचं? तर संध्या पात्रामध्ये जपमाळ घ्यायची. त्या जपमाळेला गोमूत्र गंगाजलाने स्वच्छ धुवून घ्यावं. त्यानंतर गाईच्या दुधाने स्वच्छ धुवायचे. भक्त हो, ही गोष्ट नीट ऐका. हे कसं शुद्ध करायचं हे नीट ऐका. पुन्हा सांगते. संध्यापात्रात जपमाळ घ्यायची. त्या जपमाळीला गोमूत्र किंवा गंगाजलाने स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यानंतर गाईच्या दुधाने धुवून घ्यायचं. परत गंगाजलाने धुवून घ्यायचं. स्वच्छ सुती कापड्याने पुसून घ्यायचं. संध्यापात्रात 9 पिंपळाची पाने गोलाकार ठेवायची. त्यावरती ही जपमाळ ठेवायची. त्यानंतर मुकुटमणी आणि 5 ठिकाणी चंदन लावून पूजा करायची. हळदी कुंकू वाहून, सुगंधित फुले वाहून, तुपाचा दिवा ओवाळायचा, धूप ओवाळायचा आणि खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा. खूप छोटीशी गोष्ट आहे, परंतु मन लावून करावी लागते. ओम ऐं श्री अक्षमालिका नमः. ओम ऐं श्री अक्षमालिका नमः हा शुद्धीकरण मंत्र 21 वेळा किंवा 108 वेळा म्हणायचा. ह्या मंत्रामुळे माळेचे पावित्र्य आणि शक्ती वाढते आणि त्यानंतर आपला नित्याचा जप मंत्र जपावा. आपण जप केलेल्या मंत्रात सिद्धी आपोआप येते. अशा प्रकारे अधूनमधून जपमाळेचे शुद्धीकरण करीत जावं. त्यामुळे आपण जे जप करतो त्या जपाचं पावित्र्य टिकतं आणि एक विशिष्ट शक्ती त्या जपामध्ये पुन्हा परत निर्माण होते आणि म्हणून जप अशुद्ध जपमाळ होणार नाही याची आपण खात्री बाळगायची. मी सांगितल्याप्रमाणे कधीही जपमाळ आपल्या देवघरापासून दूर नेऊ नका. तुमची जप करण्याची जागा, वेळ आणि आसन एकच ठेवा. म्हणजे त्या जागेला एक पावित्र्य निर्माण होतं. कुठेही जपमाळ घेऊन बसून जप कधीच करायचा नाही. त्यामुळे त्या माळेने जपण्यात अशुद्धता येते. शिवाय जपाचं जे एक सामर्थ्य मिळतं ते सामर्थ्य मिळत नाही. जप हा नुसताच जपला जातो, परंतु त्याचा प्रभाव टिकून राहत नाही किंवा येत नाही. जसा हवा तसा परिणाम सुद्धा मिळत नाही आणि म्हणून जपमाळ शुद्धीकरण करणं गरजेचं असतं. जर ती अशुद्ध झाली तर
अन्यथा तुम्हाला करण्याची गरज नाही. जर तुम्ही तिची जागा तुमच्या देवघरात कायम ठेवली आणि ती कुठेतरी कशात तरी झाकून ठेवली तर तुम्हाला त्याच्या शुद्धीकरणाची गरज नाही. रोज शुद्ध आंघोळ करून शुद्ध होऊन स्वचिरभूत होऊन मगच माळ हातात घ्यावी. कुठूनही येऊन पटकन माळेला हात लावू नये. बाहेरनं आल्यानंतर सुद्धा माळेला हात लावू नये. म्हणून जपाची वेळ ही नेहमीच सकाळी सगळं आवरून शुद्ध आंघोळ झाल्यानंतर ठेवावी आणि त्याच ठिकाणी बसून करावी. तुम्ही संध्याकाळी जर जपमाळ जपत असाल तर ऑफिसमधून आल्यानंतर किंवा बाहेरून आल्यानंतर पुन्हा आंघोळ करूनच जपमाळेला हात लावावा. कारण आपण बाहेरून जेव्हा येतो तेव्हा आपण कुठून कसे येतो आणि कशा प्रकारे येतो हे आपल्याला माहीत नसतं. कोण कोण लोक आपल्या सानिध्यात येतात हेही माहीत नसतं. अशा वेळी अशा पद्धतीने जपमाळेला हात लावू नये. तर भक्त हो, तुमची जपमाळ अशुद्ध होणार नाही याची काळजीच घ्या. आणि नाही जमलं तर अशुद्ध जपमाळेला शुद्ध कसं करायचं हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे करा. श्री स्वामी समर्थ.